गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 7 नातवंडास पत्र. नातवंडास पत्र, लेखक नंदू नाटेकर. तर आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की नंदू नाटेकर यांनी आपल्या नातवंडांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये ते आपले काही अनुभव आपल्या नातवंडांना ते सांगत आहेत की त्यांचं बालपण कसं होतं, त्यांनी शिक्षकांकडून काय शिकले, आजी आजोबांकडून, आपल्या आई वडिलांकडून काय शिकले, या सर्व गोष्टींबाबत ते सांगत आहेत. त्यासोबतच त्यांनी सांगितलं की त्यांना बॅडमिंटनची आवड कधीपासून जडली आणि त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं हे देखील त्यांनी सांगितलं. त्यांनी हेही सांगितलं की ते अभ्यासात फारसे हुशार नव्हते असंही त्यांनी सांगितलं. त्यासोबतच त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व देखील केलं आहे. तर अशी माहिती ते आपल्या नातवंडांना देत आहे. आता पुढे बघूया. पेज नंबर 20 से हम कंटिन्यू करेंगे स्टूडेंट्स. पेज नंबर 20 आप ओपन कीजिए. तुम्ही कोणता ना कोणता खेळ खेळलाच पाहिजे, मग तो क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन असा तुम्हाला जो कोणता आवडत असेल तो खेळ असू दे. खेळ खेळण्यामुळे आपल्या आयुष्यात शिस्त येते. कोणत्याही प्रसंगाचा सामना कसा करायचा, अगदी हरावे लागले तरी कसे हरायचे ते खेळ आपल्याला शिकवतात. जिंकलो तर जिंकण्याचा आनंदही मिळवून देतात. काय म्हणाले ते नंदू नाटेकर की आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणता ना कोणता खेळ खेळायला पाहिजे. बॅडमिंटन, क्रिकेट, टेनिस, कुठलाही असू दे, कुठलाही खेळ असू दे, आपण खेळायला पाहिजे. तो हम सभी ने अपने जीवन में खेल खेलना चाहिए. फिर वो कोई भी खेल हो सकता है, लेकिन हमने वो खेलना चाहिए जिससे हमारे जीवन में शिस्त है ना, शिस्त आती है. डिसिप्लिन जिसे बोलते हैं हम, डिसिप्लिन रहता है, डिसिप्लिन आता है. उसी के साथ साथ हमें ये भी पता चलता है कि अगर हम हार भी गए तो उस हार को हम कैसे जिए, वो हार भी जीने की हमें ताकत देती है. तो ये भी चीज हमारे ध्यान में आती है. जीतने वाला इंसान तो खुशियां मनाता है, लेकिन अगर हारने वाला इंसान है तो वो भी हार से कैसे सामना कर सकता है. उसका अगर हार आई है उनके सामने तो हार से भी वो अपना पीछे नहीं हटते, तो उससे कुछ सीखते हैं और आगे बढ़ना चाहिए, ऐसा वो बता रहे हैं. प्रत्येकाने दररोज काहीतरी व्यायाम केला पाहिजे. सभी ने एक्सरसाइज करना चाहिए, व्यायाम करना चाहिए, कसरत करनी चाहिए. मला वेळ नाही ही सबब सांगू नका. सबब म्हणजे कारण, रिझन हमको बताते ना. सबब म्हणजे कारण. तर कोणीही माझ्याकडे वेळ नाही आहे, मेरे पास टाइम नहीं है इसलिए मैं एक्सरसाइज नहीं करता, मैं व्यायाम नहीं करता, मैं कसरत नहीं कर सकता, ऐसा कोई भी रीजन बताएगा नहीं, ऐसी कारण कोई भी बताना नहीं है. वेळ नाही म्हणून जेवण करायचे राहते का? दोन्ही जेवणांसाठी कसा बरोबर वेळ मिळतो? मी म्हणतो ते पटते का तुम्हाला? खाना खाने के लिए हमें टाइम मिलता है, जेवण करायला वेळ मिळतो ना. तर लेखक काय सांगतायत की दोन्ही वेळेचं जेवण म्हणजे सकाळचं आणि सायंकाळचं जेवण करायला तुम्हाला वेळ मिळतो, तेव्हा तुम्ही भूक लागली म्हणून जेवणाजवळ जाता आणि जेवण करता, खाना खाते हैं. तो वैसे ही हमने दिन में एक टाइम तो भी हमने एक्सरसाइज करनी चाहिए, व्यायाम कसरत करनी चाहिए. जर काहीच व्यायाम झाला नसेल तर आज वयाच्या 66व्या वर्षी सुद्धा मला जेवावेसे वाटत नाही. तुम्ही जसे मोठे व्हाल, शाळांतून कॉलेजात जाल, तसतसा तुम्हाला वेळ कमीच कमी राहणार आहे, पण तरी तुम्ही व्यायामासाठी तास 2 तास काढलेच पाहिजेत. मग तो व्यायाम खुला मैदानावरील असो, एखाद्या क्लबातील असो किंवा खास व्यायामासाठीच असलेल्या जिम मधला असो. काय म्हणतात इथे की जर मला वेळ मिळाला नाही हा सबब जर मी दिलं असतं तर आज वयाच्या 66व्या वर्षी सुद्धा मला जेवण करावंसं वाटलं नसतं. असं कोण म्हणत आहे? नंदू नाटेकर म्हणत आहेत. लेखक सांगत आहेत इथे की जर मतलब मुझे अगर व्यायाम करना नहीं है या मैं ऐसा बोलता हूँ कि मुझे टाइम नहीं मिलता है, मैं कसरत नहीं कर सकता, ऐसा अगर बोलता तो मैं आज उम्र के 66वें साल में भी
मुझे खाना खाने की इच्छा नहीं होती। मैं बोलता कि मुझे खाना खाने की इच्छा नहीं होती। वो बोल रहे हैं की जब तुम बडे हो जाओगे, जसे जसे तुम्ही मोठे व्हाल, शाळेमधून कॉलेजात जाल, तसा तसा तुम्हाला वेळ हा कमीच मिळणार आहे। अब आप ही देख सकते हो, जैसे आप छोटे थे, छोटे से आप बड़ी क्लासेस में आ गए। तो छोटे क्लासेस में जब थे तो आपके पास टाइम बहुत सारा था, लेकिन आप जब बड़ी क्लासेस में आ गए हो तो आपके पास टाइम वैसे ही कम रहता है। और इससे भी बड़ी क्लासेस में जब जब जाओगे तब आपको टाइम कम कम मिलता जाएगा। इसलिए हम हमारे पास में टाइम नहीं है ये रीजन हम दे नहीं सकते। फिर भी हमारे पास टाइम तो कम कम ही रहेगा। अभी हमें टाइम कम ही मिलता जाएगा। फिर भी हमें दिन में एक्सरसाइज के लिए, कसरत के लिए घंटा 2 घंटा निकालना ही है। 1 घंटा भर तो भी हमें निकालना चाहिए। फिर वो एक्सरसाइज आपकी किसी क्लब में हो, खुले मैदान में हो या फिर किसी जिम की हो। एक्सरसाइज व्यायाम एकतर ते क्लब मधील असू शकते, जिम मधील असू शकते किंवा खुल्या मैदानावरही असू शकते। त्याकरिता तुम्हाला दिवसातून 1 ते 2 तास काढणे अनिवार्य असायला पाहिजे। आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शाळा कॉलेजांमध्ये शिकवून येत नसते, होय ना? म्हणून तुम्ही जसे मोठे व्हाल तसे तुम्ही आपले स्वतःचे शिक्षक व्हा। काय म्हणाले इथे लेखक की प्रत्येक गोष्ट जीवनात, प्रत्येक गोष्ट जी घडते ती केवळ शाळा किंवा कॉलेजांमध्ये शिकवली जात नाही। काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला वेळेनुसार कळतात। तर म्हणून म्हटलंय लेखकांनी इथे की तुम्ही स्वतःचे शिक्षक स्वतःच व्हा। खुद के टीचर खुद ही बनो। अगर तुम खुद के टीचर बनोगे तो टाइम के अनुसार, समय के अनुसार आप ये जो सारी चीजें हैं सीखते जाओगे, जो चीजें आपको स्कूल और कॉलेजेस में पढ़ाई नहीं जाती। बहुत सी ऐसी चीजें हैं जो स्कूल और कॉलेजेस में बताई नहीं जाती, वो चीजें हमें समय के अनुसार ही सीखनी होती है। इसीलिए लेखक ने यहाँ खुद के टीचर, खुद के शिक्षक खुद ही बनो। टेनिस मध्ये एखादा चेंडू रेषेच्या आत आहे की बाहेर हे आपणच पडताळून पाहतो आणि त्याप्रमाणे तो खेळायचा की सोडून द्यायचा हे ठरवतो ना। तसेच प्रत्यक्ष आयुष्यामध्ये देखील आपल्याकरिता चांगले काय आणि वाईट काय हे तुम्हाला कळले पाहिजे। म्हणजेच तुम्ही स्वतःवर अवलंबून राहायला शिकले पाहिजे, स्वावलंबी झाले पाहिजे। काय म्हणतात कंदू नाटेकर की जर आपण टेनिस खेळतो तेव्हा टेनिस मध्ये चेंडू सरळ रेषेत आहे का हे आपण पडताळतो, हे आपण जाणून घेतो। टेनिस मध्ये चेंडू जर सरळ असेल तरच आपण त्याला मारतो, नाहीतर त्याला सोडून देतो, म्हणजे तो खेळतो किंवा त्याला सोडून देतो। तर हे स्वतःच ठरवतो ना। त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये देखील चांगले काय आणि वाईट काय, चांगले काय आणि वाईट काय हे देखील आपल्याला कळता आलं पाहिजे, हे ठरवता आलं पाहिजे, ज्यामुळे आपण दुसऱ्यावर अवलंबून राहू शकणार नाही, तर स्वतःचं स्वावलंबी जीवन आपण जगू शकतो। क्या बोले हैं नंदू नाटेकर कि टेनिस में अगर एखादा बॉल रहता है तो वो बॉल खेलना है या नहीं खेलना है, अगर वो सीधे लाइन में है या नहीं है ये हम ही समझ सकते हैं, और उसे खेलना है या नहीं ये हम उसका निर्णय लेते हैं कि उसे हम खेलेंगे या छोड़ देंगे। तो वैसे ही लाइफ में, अपने पूरे जीवन में अगर हमें कुछ सही या गलत डिसीजन लेना है तो वो डिसीजन भी हमें लेते आना चाहिए, और उसके लिए सही क्या है और गलत क्या है ये भी हमें खुद ही उसको निकालते आना चाहिए कि ये चीज सही है या ये चीज गलत है। ये हमें ही समझना होता है। और उसी के साथ साथ लेखक ने ये भी बोले हैं कि हमने जब ये सारी बातें समझ में आ जाती है तो हमने किसी के ऊपर निर्भर नहीं होना है, किसी के ऊपर डिपेंड नहीं रहना है, तो स्वावलंबी जीवन हमने जीना
चाहिए, हमने अपना स्वावलंबी जीवन जीना चाहिए. आता आपण तिसऱ्या सहस्त्रकामध्ये प्रवेश करत आहात. सहस्त्रक म्हणजे 100. सहस्त्र म्हणजे 100, म्हणजे आपण त्याला शतक म्हणणार. ठीक है, हम उसको क्या बोलेंगे? शतक. तो हम तीसरे शतक में अब प्रवेश कर रहे हैं. संपर्क माध्यमे, दळणवळण आणि संदेशवहनाचा आवाकाही वाढतो आहे. आता आपल्या घरी बसल्या जागी हवी ती माहिती तुम्हाला ईमेल आणि इंटरनेटद्वारे मिळू शकते. तरीही तुमच्या मित्रांशी व कुटुंबियांशी असलेला आपला व्यक्तिगत संपर्क तुटू देऊ नका. येत्या सहस्त्रकासाठी तुम्हाला माझ्या शुभेच्छा. तुमचा प्रेम, तुमचा आजोबा. काय म्हणाले आहे की आज आपण कुठे तिसऱ्या शतकामध्ये आपण आता प्रवेश केलेला आहे आणि त्याकरिता आपल्याला संपर्क माध्यमे, विविध संपर्क माध्यमे आपल्यासाठी तयार आहेत. तर दळणवळणाच्या आणि संदेशवहनाच्या विविध सोयी आपल्यासाठी उपलब्ध झालेल्या आहेत. पहिले जर बघितलं तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे जाण्याकरिता जर संदेश पाठवायचा आहे तर इथून एका व्यक्तीला जर पाठवलं तर 3 ते 4 दिवस त्याला पोहोचण्याकरिता लागत असत आणि त्यानंतर तो संदेश मिळायचा. म्हणजे 4-5 दिवसाचा गॅप असायचं, अंतर असायचं. पण आज अवघ्या काही क्षणात तुम्ही आपला इथला संदेश दुसऱ्याकडे पाठवू शकता. तर अशा पद्धतीच्या नवनवीन तंत्रज्ञान आपल्याकडे आज उपलब्ध झालेलं आहे. तर तेच सांगितलं इथे नंदू नाटेकर यांनी की आपल्याला आता हवी ती माहिती घरी बसल्या जागच्या जागी आपल्याला उपलब्ध होते. कशा माध्यमात? तर ईमेल आहे, त्याद्वारे आपण संदेश पाठवू शकतो. इंटरनेटद्वारे आपल्याला माहिती मिळू शकते. तर अशा सगळ्या जो कार्य आहे हे आपण आपल्या ठिकाणी बसून करू शकतो, घरच्या घरी बसून करू शकतो. सिर्फ घर के घर में ही हमें ये सारी सुविधाएं उपलब्ध हुई है कि हमें किसी से भी संपर्क करना है तो हम एक जगह अपने घर में बैठकर हम सभी से संपर्क कर सकते हैं. तो लेखक क्या बता रहे हैं कि ये सारी चीजें मिलने के बाद में भी आप लोगों ने अपने जो फैमिलियर है, रिश्तेदारों से या कुटुंबीय जो है ना, उनसे हमें अपना कोई भी रिश्ता नाता तोड़ना नहीं है या उसमें दूरियां आने नहीं देनी चाहिए. क्यों? व्यक्तिगत संपर्क जो है हमारा, हमारे फैमिली वालों से, हमारे रिलेशन वालों से, रिलेटिव्स से जो हमारा व्यक्तिगत संपर्क है वो हमें कभी भी टूटने नहीं देना चाहिए. क्यों टूटने नहीं देना चाहिए और कैसे ये टूटेगा? तो ये इसलिए टूटेगा क्योंकि इतनी सारी नई नई चीजें हमें मिली है. हम किसी के यहाँ जाते नहीं है, इंटरनेट है, ईमेल है, ये सारी चीजें हैं. तो इससे हम क्या करते हैं, पहले किसी दूसरे के यहाँ जाना आना बंद हो गया. अब सारी बातें फोन पर होती है, वीडियो कॉलिंग होती है. तो इससे हम एक दूसरे को देख भी सकते हैं. अब जाना आना बहुत कम हो गया है. तो इसीलिए लेखक यहाँ बोल रहे हैं कि इस तरीके से इन सारी चीजों की वजह से व्यक्तिगत संपर्क जो है वो टूट रहा है. तो ये हमें टूटने नहीं देना चाहिए. आने वाले शतक के लिए आप सभी को बधाइयां. ऐसे आजोबा यहाँ बता रहे हैं, दादाजी यहाँ बता रहे हैं. और यहाँ लिखा है सप्रेम तुमचा आजोबा, मतलब आपको आपके दादाजी. ऐसा नंदू नाटेकर ने ये जो लेटर है, हा जो पत्र आहे हा आपल्या नातवंडांना लिहिलेला आहे. नातवंडांना त्यांनी आपले संपूर्ण अनुभव सांगितलेला आहे की त्यांनी त्या बालवयात त्यांनी काय केलं आणि त्यांना काय करायला पाहिजे. आपल्या नातवंडांनी आता काय केलं पाहिजे, व्यायाम केलं पाहिजे, खेळलं पाहिजे, कुठलं ना कुठलं खेळ खेळलं पाहिजे ज्यामुळे शरीर सुदृढ राहील. अशा पद्धतीने ते आपल्या नातवंडांना विविध प्रकारच्या गोष्टी त्यांनी या पत्राद्वारे सांगितलेलं आहे. तो स्टूडेंट्स बहुत ही सुंदर लेसन है ये. आप इसको रीडिंग कीजिएगा ताकि आपको अच्छे से और समझ में. ओके स्टूडेंट्स, थैंक यू.